ॲडव्होकेट जितेंद्र आपल्यालाच नोटीस पाठवली. काय आहे नोटीस मध्ये? सरपंच तात्या नारायण लेले, इन्स्पेक्टर शिंदे साहेब, इन्स्पेक्टर मोरे साहेब, इन्स्पेक्टर तायडे साहेब, इन्स्पेक्टर मेश्राम साहेब, तुम्ही 5 जणांनी मिळून माझे क्लायंट सोन्या गुलकंदराव सापडले व तसेच चेत्या किलबिलेराव हरपले. तुमच्याविषयी पुरावे घेऊन येत असताना तुम्ही यांचे अपहरण केले. आपण सर कधी अपहरण केलं यायचं? सगळी मिलीभगत आहे या वकिलाची आणि सोन्या आणि चेत्याची. कारण याच्यापाशी काही सबूत होतं नाही म्हणून त्यानं हा प्लॅन केला आणि वकिलांनाच त्याला दिमाग दिला का तुम्ही हा प्लॅन करा म्हणून. का तुम्ही झाले बुवा किडनॅप. आणि याच्याविषयी मी देतो मग यायला कोर्टात का तुम्ही किडनॅप केल्या गेले म्हणून. तसंच काहीतरी आहे सर. वाचा बरं समोर काय आहे तर. असून तुमच्यावर भारतीय दंड संहिता IPS धारा 363, भारतीय न्याय संहिता धारा 137च्या तहत 7 वर्ष कैद आणि जुर्माना होऊ शकतो. तरी तुम्ही कोर्टात हजर राहावे. अरे बापरे, हातपार करून टाकली आहे दोघांना. आता कुठं तरी लपून बसले आहे व कोणत्या तरी दुसऱ्या गावात आहे. आणि याचा वकील आता आपल्यासोबत चालाकी करू राहिला आणि चाल खेळू राहिला का अपहरण झालं म्हणून दोघायचं. अच्छा, आपल्याला नोटीस पाठवली असन तर सरपंच साहेबाला नोटीस पाठवली असन. शिंदे साहेब काय झालं? तुम्हाला नोटीस आली काय? हो शिंदे साहेब, मला नोटीस आली. उद्या कोर्टात चला सगळेजण आणि याच्याविषयी आपण केस ठोकू. हा हे फरारीच आहे आणि यानं आमच्या विषयी कंप्लेंट टाकली म्हणून बा आम्हाला किडनॅप केलं म्हणून यानं. आम्ही त्याला पाहायला गेलतो, घरी कोणीच नव्हतं आणि कुठंच नाही सापडले ते आम्हाला जरा म्हटलं वकिलासोबत बोलायचंच आहे. वकील दुसरा करताय का यालाच राहू देता? नाही, हा वकील पाहिजे नाही आपल्याला. हा कोणत्याच कामाचा नाही आहे, काहीच कामाचा नाही आहे. वकील मी करतो आता आणि मीच बोलावतो. उद्या सारखं कोर्टातच त्याचा फैसला होईल. आपल्याला 7 वर्षाची जेल करायला पाहू राहिले ते. बरं पाहतो ना आता उद्या. कुठं तरी लपून बसले आहे आणि किडनॅपिंगची केस आपल्यावर ठोकू राहिले. बिलकुल मागं पाहायचं नाही. मागं जर पाहिलं तर त्याचा खेळ खतम. चला समोर चला. मला तर पूर्ण दिसू राहिलं चेते. मला इथं दिसू राहिलं कसं बांधलं काय माहिती आहे ना. समोर चला. हे बरोबर समोर चालले. हा, हे पडून नाही राहिले काही नाही. याले दिसू राहिला राजा काही म्हणतो. दिसू राहिला तर काय मग बांधला नाही का बरोबर? चल बांध, डबल बांध. चल अंदर चल. गंग्या जा दोरियान आणि दोघाले बांध. सोन्या, तुला हे ना ओळखीचं नाही वाटवायला काय? गंग्या माया थोडं लक्षात येऊ राहिलं पण नक्कीच हेच वय काय हे पक्का माहित नाही. माहीतच पडून जाते. मला तर वाटवायला हेच वय. हे डोळ्याचं खोलू काय यायच्या? राहू दे तसंच राहू दे. लय चतुरपट्ट्या आहे, तुला माहित नाही. लय चतुर आहे. कोणाच्या मतल्यावरून केली किडनॅपिंग आमची? ते डोळ्याची दस्ती काढल्यावर तुम्हाला माहीतच पडून जाय. काढून घ्या ना मग आता काय बांधलं ना तुम्ही. आज ना उद्या माहीत पडणारच आहे. त्याच्यापेक्षा आता माहीत पडलं तर काय उरायलं. काढून घ्या ना आता. हा बाबू मरांडी, काढून घेऊ ना आता. काय उरायलं? आलं ध्याना सोन्या. बाबू मरांडी आणि गंग्या भैया. अरे हो, बाबू मरांडी आणि गंग्या भैये. अच्छा, जैलातून सुटून आले आणि आपल्या दोघायला पकडलं बदला काढासाठी. आता तुम्ही पट्ट्या खोला डोळ्याच्या का नका खोलू. ओळखला आम्ही तुम्हाला दोघायले. ओळखलं ना? चांगलं झालं ओळखलं तर चांगलं झालं. अरे आमच्या दोघायले तुम्ही सेंटर जायला सोडवलं इतके दिवस. आता तर बदला पुराच काढीन. आता काहीच नाही सोडीन. आता तर तुमचं काम लवकरच तमाम करीन. तुम्हाला 5 वर्षाची जेल झाली, मग तुम्ही 5 महिन्यात कसे काय सुटले? ते कसे सुटू आता? मग तुम्ही आता जिवंत राहायचा नाही. सोबत तुमचा तात्या लेले बी. म्हणजे सोन्या हे तात्याचं काम नाही होय? मग हे काम होय कोणाचं? तुम्हाला सोडलं कोणा दोघाले? ते कोणही सोडा. आम्हाला जास्त वकिली नका करू, समजले? जास्त वकिली करायची नाही. आणि चालाकी तर जराशी नाही. मोबाईल हिसकले नाही यायचे. मोबाईल बिलकुल द्यायचं नाही. काहीच नाही द्यायचं यायले. हे लय चालाक पोट्ट्या ये. लय चालाक आहे. आता यायच्या 2 जणांच्या नावानं सरपंचाला इथं बोलावतो. तिघाचा पहिले खेळ खल्लास करू. जास्त वेळ वाया नाही घालू. गंग्या, तिघाले सोबतच मारायचं आपल्याला. तिघाले सोबतच करायचं आहे. तुम्ही काय करता रे आम्हाला दफन? तुम्ही फक्त एकदा हात सोडा, मग सांगतो तुम्हाला. काय बोल राहिला तू? हात सोडून दाखव. मग पाहतो. हे पाहिलं ना? पाहिली तलवार? हे एका झोडप्यात 2 तुकडे करायचे म्हटलं. एकाच झोडप्यात, समजला? हे बंदुकीपेक्षा खतरनाक आहे. जास्त आगाऊ बोलायचं नाही. चुप, बिलकुल चुप. बाबू मरांडी कमीत कमी आमच्या घरी फोन लावून तर सांगून दे का आमची किडनॅपिंग झाली आहे म्हणून. ते कुठं पाहिजे ना आम्हाला. ते कुठेही पाहू दे तुम्हाला. आम्हाला काही घेणं नाही द्यायचं. आणि बाबू मरांडी म्हणवाला डॉन बाबू मरांडी म्हण डॉन बाबू मरांडी. जाय नाही म्हणत डॉन बाबू मरांडी. काय करतं? 1.5 फुट्या एकदा फक्त इथून सुटलो पाहिजे. तू 1.5 फुटाचा आहे ना, तुला अर्ध्याच फुटाचा करतो. काय बुरवला तू? जास्त बुरवला काय? थांबा तुम्ही 2 जण आता. कुठं गेले रे हे? गंग्या
चांगलं सोडप यायले, चांगला मागच्या पुढचा बदला काढून घे, चांगलं सोडप. हा मोका डबल डबल नाही भेटत. अरे बापरे, अरे अरे भावा एवढं कायले मारू राहिला. मन 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 डॉन बाबू मरांडी, मन 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 लवकर, नाही तर सोडते चालूच राहीन. डॉन डॉन बाबू मरांडी, डॉन बाबू मरांडी, म्हटलं ना त्याले मन डॉन गंग्या, मन त्याले डॉन गंग्या, डॉन गंग्या, डॉन गंग्या, म्हटलं ना आता मारलं थांबून द्या ना. डॉन गंग्या नाही, डॉन गंग्या म्हण, फक्त डॉन गंग्या, डॉन गंग्या म्हटलं ना आता बंद कर ना मारणं. लय मोठा गेम खेळले मग ते तुमच्यासोबत तात्या. झालं तुमचं वाला पुरा पांदानच करून टाकलं ते ना. अरे काय विचारता तुम्ही आता. जिथं मला हप्ताभर एक झेंडू बामीची शिशी पुरे, तर तिथं मला आता एका दिवसात 3 खतम उरायल्या, सकाळ दुपार संध्याकाळची. तात्या तुम्ही जो वकील ठेवला आहे ना, तो जरा मला थंडगार वाटू राहिला. तो उन्हाळ्याचा लिंबू सरबत जरा जास्त पिऊ राहिला म्हणून फार थंडा पडला. त्याला जरा चाय पाजा आणि कडक करा, नाही तर मग वकील बदलवून टाका तुम्ही. वकील बदलून टाका? वकील बदलला, शिंदे साहेबांनी सांगितलं त्याच्या इकडला. ते म्हणे मी बरोबर सांगतो म्हणे, हा वकील काही कामाचा नाही म्हणे. आपले जे सबूत होते ते बरोबर त्याला प्रस्तुत करता नाही आले म्हणे. ते बरोबर तात्या त्यानं दिमाग लावलेला आहे आणि तुम्हाला बरोबर फसवलं आहे. त्यानं 1 नंबरचे चॅप्टर पोट्टे आहे ते. त्याचा वकील आणि ते मिळून ते दिमाग लावलेला आहे का आम्ही बा कुठंतरी लपून राहतो, तुम्हाला बरोबर टायमावर फोन करत जाईन आणि सांगत जाईन का कुठं काय आहे. हे सगळे त्याचीवालं मिली बघत आहे दोघांची, आणि दोघांचा प्लॅन आहे. कारण त्याला माहीत होतं का सगळे जे पुरावे आहे तात्यापाशी जमा आहे आपल्या विरोधात, आणि आपल्यापाशी तात्याविषयी एकही पुरावा नाही आहे. कारण आपण टीनं चोरले आणि आता ते CCTV कॅमेरा चोरले तेही. त्याच्याविषयी तात्यापाशी पुरावा आहे पण आपल्यापाशी आहे नाही. मग आपण सापडू तर आपल्याला जेल होईल, दंडही द्या लागन. म्हणून ते कुठेतरी लपलेले आहे. पण त्याचे फोन बरोबर वकिलाला जाणं चालू आहे आणि वकिलाचे फोन बरोबर त्याला जाणं चालू आहे. त्याच्यानंतर ते मोबाईल स्विच ऑफ करून ठेवू राहिले. एकदम बरोबर बोलले मदन भाऊ तुम्ही, एकदम बरोबर. तुम्ही जर वकील असती ना तर मी तुम्हाला जे केस दिली असती, पण तुम्ही वकिली नाही काही नाही केली. आणि त्याचा जो वकील आहे त्याचे हेच धंदे आहे म्हणते का खोट्याचं खरं करून सांगा. वकिलाचे तेच धंदे असते, जसे कस्टमर आले तसे हँडल करा. हां त्याचं तेच काम आहे. पण तुमचं काम आहे का आता वकील बदलवा, चांगला वकील ठेवा आणि त्याला ते सबूत दाखवा आणि ते कोर्टापर्यंत न्या. आणि तुमच्यावरचा जो हा डब्बा लागला आहे किडनॅपिंगचा, हा लय बेकार डब्बा आहे. हा जर त्याच्या वकिलानं जर साबित करून दाखवलं का यायनंच किडनॅपिंग केलेली आहे त्या दोघांची, सोन्या आणि चेत्याची, तर याचा प्रभाव तुम्हाला इलेक्शनमध्ये लय बेकार पडन. इथून 5 वर्षानं जेव्हा तुम्ही आता सरपंच पदासाठी डबल उभे राहायचान, त्या गोष्टीचा तुम्हाला तिथं लय फरक पडन. आणि आता सांगता नाही येत तात्या, हे जर सगळ्याला माहीत झालं तर पुरा गाववाले मोर्चा काढू शकते तुमच्या विरोधात का तुम्ही किडनॅपिंग केली. पहिले तर चोरीचा आरोप लावून त्याला मारलं, त्याच्यात त्याचा जीवही जाऊ शकला असता. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची किडनॅपिंग केली, असंही होऊ शकते. गावात लय बेकार वातावरण होऊन जाईल. आता ह्या 1 किंवा 2 दिवसात ते त्याच्या घरी फोन करन आणि सांगन का आमची किडनॅपिंग झाली आहे. त्याच्या आईबापाले, त्याचे आईबाप सपा तुमच्या विरोधात दिंड काढन. असं होऊ शकते का मदनराव? असं झालेलं आहे तात्या, असं झालेलं आहे. मी दिवस रात्र पेपर वाचतो तर काय असेच नाही वाचत, सगळ्या घटना मला लक्षात आहे. आणि असं झालेलं आहे का जो गावातनी चांगलं काम करत असेल सरपंच, तर त्याचे जे विरोधात आहे ते असे कामं करते. असं झालेले एकच घटना नाही, अशा असंख्य घटना आहे. तुमच्या इकडून जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर तुम्ही ह्या गोष्टीवर मात करा. नाही तर तुमची जेवढी बी इज्जत आहे, जे बी आहे वर्चस्व, ते पूर्ण मागं होऊन जाईल काम. म्हणजे जेवढी बी आहे त्याच्या अर्धी नाही राहील. मग काय करसान सांगा तुम्ही. एवढे चांगले तुम्ही गावात काम केलेले आहे, त्याचंवाला श्रेय दुसरंच कोणी घेऊन घ्या. तात्या, मदन भाऊ जे बोलले एकदम बरोबर बोलले. एकही शब्द त्याचा इकडे तिकडे गेला नाही आहे. हे लय बेकार काम होऊन जाय. तुमचे जे विरोधात आहे गावातलेच लोक, जे तुम्ही सरपंच बनले म्हणून त्याचं पोट दुखत आहे. पण तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ते सरपंच दुसरं कोणी बनू नाही शकत. म्हणून तुम्हाला म्हणतो लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करा. वाटलं नव्हतं पण मला का हे दोघं असे निघन म्हणून. पहिले ठीक आहे, चोरीचा खोटा आरोप टाकून मला कोर्टात नेलं, पण त्याच्यानंतर हे जे येईनं आणलं का माझी किडनॅपिंग केली, हे लय चुकीचं केलं. आता जे होयन ते होयन, पण आता कोर्टातूनच जे निकाल लागायचा आहे तोच लागन. फक्त एवढं लक्षात ठेवा, हा निकाल तुम्ही लावायला जासान आणि तुम्हीच नाही अटकले पाहिजे याच्यात. तुम्ही जर याच्यात अटकले तर लय वेगळं काम होऊन जाईल. तुमचं सरपंच पदाला धक्का लागू शकते. तात्या, तुम्ही ह्या भ्रमात नका राहू का तुम्ही सरपंच आहे तर 5 वर्षासाठी आहे. असं जर काही झालं तर तुमच्या सरपंच पदालाही धक्का लागू शकते. तुम्हाला लय नॉलेज आहे हो मदनराव. मला वाटलं राजू तुम्ही पेपर वाचता तर असेच वाचता काय? पेपरात मी अशाच गोष्टी वाचत असतो, म्हणून मी पेपर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाचतो. एकदम बारकाईनं वाचतो आणि त्याच्यावर विचारपूर्वक वाचतो. समजला मोहन? म्हणून मी पेपर वाचतो. चल येतो. हे कुठं गेले आता दोघं जण? वकील करायला गेले असेल ना नवीन.
अलगच वातावरण झालं म्हणते तात्याच्या केसचं. काही विचारू नका मिलिंदराव, आता तुम्ही करू केले काय, वरतं राहिले पाय आणि खाली राहिले हात, असंच काम झालं आहे. त्या पोट्ट्यावर चोरीचा आरोप तर होताच होता. त्या पोट्ट्यावर आता जे वावरायनं CCTV कॅमेरे लावले होते तात्यानं, ते चोरले त्याचाही आरोप आहे. आणि तात्यापाशी पुरे पुरावे आहे यायले पकडाच्या विरोधात. जेव्हा आता यायची बारी आली होती पुरावा घेऊन यायची, तर हे 2 पोट्टे गायब आहे. 10 म्हणून 15 मिनटं जज साहेबानं टाईम ठेवला का ह्या टायमात जर आले तर ठीक आहे, नाही तर बा तात्या लिहिले हे केस जिंकलेले आहे. झालं तसंच. कोर्टाच्या पाशी त्याची बाहेर गाडी होती, ते कुठं गेले काय गेले कोणालाच दिसले नाही. आणि सपा 10 म्हणून 15 मिनटं झाले, कोर्टाच्या अंदर ते कडघऱ्यात काय आले नाही. त्याच्यानं जज साहेबानं तात्याला केस जिंकले म्हणून घोषित करून दिलं. अशी सगळी घटना झाली. अहो पण हे 2 पोट्टे गेले तर गेले कुठं मग? याच्यापाशी सबूत होतं ना. सबूत होतं तर सबूत दाखवायचं तर होतं कोर्टात. थोडी सजा कमी झाली असती ना याची. 1 वर्षाची सजा झाली, 10,000 रुपये दंड. कुठं गेले काय गेले हे कोणालाच माहीत नाही. त्याच्या वकिलाला माहीत नाही स्वतः. वकीलही पुरे परेशानीत होते त्याचेवाले. अरे काही नाही, सगळा त्या दोघांचा प्लॅन होय. त्याला चालाक आहे, ते वकिलापेक्षा वकील आहे आणि त्याच्यापेक्षा दिमाग फास्ट चालते. ते कुठंतरी लपलेले आहे आणि ते काहीतरी त्याचावाला कार्यक्रम करू राहिले. ते काहीतरी गेम फिक्सिंग करू राहिले तात्याला लटकाच्या वाऱ्यात. वामण्या ते पैशानं जरी कमी पडन पण दिमागानं कमी पडत नाही. ते सोन्यान चेत्यावय म्हटलं. अल्बर्ट आईन्स्टाईनपेक्षा दिमाग त्याचं भारी आहे दोघांचं, एवढं लक्षात ठेव. त्याला कमी समजू नको. सगळं त्याचं प्लॅनिंगच्या हिशोबानं चालू आलं सगळं, समजलं. हे त्यानं प्लॅनिंग पहिलेच केली असं का असं करावं लागेल आपल्याला, तेव्हा असं होईल. कारण आपल्याशी पुरावे सबूत काहीच नाही आहे. मिलिंदराव हे गोष्ट 100% तुमची बरोबर आहे. दिमागात त्याच्यासोबत कोणीच फाईट लावू नाही शकत, एवढं दिमाग त्याचं तेच आहे. त्याचं दिमाग असं आहे म्हणून सरपंच साहेबानं जे त्याला 3 महिन्याचं जेल होऊ राहिली होती शिंदे साहेबाच्यानं, ते झोडपू राहिले होते तेव्हा. तर सरपंच साहेब म्हणे नाही यायला राहू द्या म्हणे, माफ करून टाका म्हणे, फक्त झोडपे द्या म्हणे लढेपर्यंत. तर हेच कारण आहे. कारण सरपंच साहेबाला माहीत आहे का याच्यासारखे चंड पोट्टे भेटणं मुश्किल आहे. आणि आपलं कोणतं काम म्हणलं तर हेच दोघं आपल्या कामी पडते. पण हे सगळं उलटच गणित फिरलं, त्यानं सरपंचाचाच गेम करून टाकला. आणि अधिक काही ते 2 जण सापडले नाही. कुठं लपले आहे काय आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. पाय बरं, मी म्हटलं ना तुले का सगळा त्याच्या दिमागाचा खेळ आहे. जसं ते म्हणून राहिले तसंच होऊन राहिलं. वकीलला डेंजर सांगितलं म्हणते ना त्यानं. वकीलला डेंजर आहे म्हणजे तो. डेंजर? अरे किती जणाला भारी पडला तो, काही सबूत नसून बी म्हटलं भारी पडला. पहिल्यासारखे लग्नही नाही राहिले माय. आता लव्ह मॅरेज जास्त चालू झालं. त्याच्यानं काही शेव बुंदा खाले नाही भेटवाला एवढ्यात. शेव बुंदा म्हणून राहिली तू, काही दिवसानं जेवणच बंद होऊन जाईल. सारखं लोक कोर्ट मॅरेजच करू राहिले. ते जेवणाची पद्धतच बंद. मला तसंच वाटू राहिलं हे सगळं बंद होईल म्हणून. पहिले किती दिवस जेवण राहत जाय, मांडो झाडीपर्यंत. मांडो झाडी आखरी राहत जाय. आता सगळं ते बनत झालं. मांडो झाडी आणि झेंडो झाडी, बस जे आहे ते खा आणि लवकर मोकळे व्हा. पोया जर उरल्या वाहू घालते, त्याचे कुटके करते, ते नाश्त्याला खाऊ घालते पाहुणे येले. असं काम झालेलं आहे आता. काही समजूनच नाही राहिलं. कुकड्यात जग गेलं. आपल्या वेळेस नव्हतं माहिती असं. आता बस जे वडकीचे आहे आणि तोंडावरचे घर तेवढ्या सांगते बस झालं म्हणते. अटकून टाका कार्यक्रम. जुने नातलं का पातलं का कोणीच नाही पाहिजे. आता तर लोकांच्या लग्नात काहीच गर्दी नाही राहत. माझ्या टायमात पुरा गाव पलटलं होतं. गाव जसं काय महाप्रसाद होय. आणि आजूबाजूचे गाववाले आलते सांगा. म्हणजे वाळणं करणाऱ्याची पार थंडीच करून टाकली म्हटलं स्वयंपाक करणेवाल्याची. त्या कुसुम काकूले दिवसभर त्याच्या खिलच्या पाडायलाच पाहिजे. हे पा एक ना एक जण भेटलं का बस झालं. का कुसुम काकू बसली काय? अरे सरपंच साहेब नमस्कार. कधी आले? बस आता चालू 9च्या गाडीनं. मन्या आहे का घरी? हा घरीच आहे तो. नाही तर कुठं गेला तर. मन्या ओ मन्या ये बाहेर ये ना अंदर बसा ना. काय म्हणतात ते त्या हातातली केस गेलेली आहे. आता तू काही केस करू नको. आता हे केस आम्ही दुसऱ्या वकिलाला दिली आहे करायला. तू टेन्शन काय घेऊ नको. केस जितले ना तुम्ही. आता काय आहे झालं ना. आता काय तर तुम्हाला दान दक्षिणा जे द्यायची असेल ते देऊन द्यायचा. आता मग हातातून घेऊन कोणत्या वकिलाला देऊ राहील तुम्ही? केस जितलो ना आता आपण. ये इकडे तू इकडे जवळ आहे. एवढ्या दूर नाही सांगायला पुरत. इकडे तू मागे जरा मागे ये. या बुड्या पाय कशा कान देऊन ऐकू राहिल्या कायच्या गोष्टी होय. तर यायला दिवसभर हेच धंदे राहते. ये मागे बरं. कायच्या गोष्टी चालू आहे त्याच्यावाल्या. सोमवारची गाडी मागं घेतली. ऐक तो म्हटलं कायच्या गोष्टी चालू आहे तर गाडी मागं घेऊन घेतली त्यानं. जाऊ दे माहीतच पडते आज ना उद्या. जाऊ दे आपल्या गोष्टी घे बरं. पाहू देवानंद भाऊ पा पहिले अशी होती. आता आपण गाडी मागे घेतली तर जशी आहे तशीच बसली. नुसतं गोष्टी ऐकायला पाहिजे त्याले आणि मग इकडे तिकडे पुऱ्या गावात फिरते. हेच धंदे यायचेवाले. पहिले माये पैसे देऊन द्या तुम्ही. हे केस जितून दिली मी तुम्हाला. आता तुम्हाला पुढचं जर दुसऱ्या वकिलापाशी द्यायची असेल ते तुम्ही पाहून घ्या. पण आता मला काही खर्चा पाण्याला पैसे द्या. पहिले 500 रुपये भेटून जाईल तुले. हे म्हणत हे तुले द्यायच्या काही कामाचे नाही आहे. कारण सबूत गिबूत तर सगळे आमच्याच पशी होते.
पण तरी त्यावर कदर येऊ राहिली आणि तू टायमातला टाइम काढून आला म्हणून तुला 500 रुपये देतो, त्याच्यावर तर 1 रुपया देत नाही. आणि तू जे केस लढला त्याच्यात काही ढंग आहे नाही. त्याच्या हिशोबाने आम्हाला आता दुसरा वकील पकडा लागू राहिला. शिंदे साहेबांना त्याच्या वैकीचा एक वकील सांगितला आहे. तू काही उद्यापासून कोर्टात येऊ नको आणि काही आमच्या डोकं काही देऊ नको. सांगू राहिलं तुले काही जमत नाही. तू अधिक शिक आणि 4 पुस्तकं वाच, त्याच्यानंतरच तुला केसा भेटन, नाही तर काही तुला केसा भेटन नाही. त्याचा समोरचा वकील आहे सोन्यान चेत्याचा, तुला डेंजर बोलते. काही सबूत नसून मी म्हटलं पाहून घे किती दिवस तो केस चालवून राहिला. मजाक थोडी आहे. असा वकील आम्हाला पाहिजे. काय काही काम नाही आहे. तुला 500 रुपये त्या कामाचे भेटून जाईल नाही. मला आता 500 रुपये नगद पाहिजे. मला आहे काम. मला 500 रुपये आता देऊन द्या आणि विषय मोकळा करा. तुम्हाला कोणता वकील पटते तो सांगा. पण आता तुम्ही केस जिंकल्यावर आता कायले वकील ठेवू राहिले. तू म्हणून राहिला केस जिंकले आता कायले वकील ठेवा लागते. अरे बा टीपे जिते ना नोटीस पाठवली का सोन्यांचे त्या सबूत घेऊन येऊ राहिले होते तुमच्याविषयी, तर तुम्ही त्याची किडनॅपिंग केली. आणि तुम्ही जर आता उद्या कोर्टात आले नाही आणि हे साबित करून दाखवलं नाही का तुम्ही किडनॅपिंग नाही केली, तर तुम्हाला 7 वर्षाची जेल आणि दंड वेगळा. आणि सांग आता काय करू. काय बोलू राहिले तुम्ही सरपंच साहेब, काय बोलू राहिले हे? तेच बोलू राहिलो जे तू ऐकू राहिला त्या भरोशावर बशीन तर 7 वर्षाची जेल मला होऊनच जाईल. काय म्हणून राहिलो त्याच्यापेक्षा तू राहू दे. आता जे शिंदे साहेबांना वकील सांगितला त्याच्यावरच मला काम भागवा लागल. चल येतो. पोट्याने झाली का मग 1 वर्षाची जेल? हाती सापडून तेव्हा जेल करण ना त्याला 1 वर्षाची, ते सापडून असतं नाही राहिले हातात. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार हो सरपंच साहेब. तुमच्या तिघाले नमस्कार. कुठं चालले एवढ्या घाई गडबडी आणि चेहऱ्यावर कोण 12 वाजले तुमच्यावाल्या? काय झालं आता? झाला ना लागला ना निकाल? अरे काय विचारता वामनराव, साला गाळच म्हटलं उलटं घुमलं. हे कुठं तरी लपून बसले आहे 2 जण आणि त्याला माहित आहे का आपल्याला पोलीसवाले पकडायला येणार आहे म्हणून. त्यानं बरोबर वकिलाले पहिलेच पटवून दिलं आहे का आम्ही असं करन, तुम्ही तसं करजा. कसं करजा? काही समजलं नाही. ते कुठं तरी लपून बसले आहे. यायनं आमच्यावर आरोप असा टाकला, मले आणि शिंदे साहेबाले दोघाले नोटीस पाठवली त्याच्या वकिलाच्या हातानं का तुम्ही किडनॅपिंग केली आहे. कशी? हे सबूत घेऊन येऊ राहिले होते बा तेव्हा तुम्ही किडनॅपिंग केली त्याचीवाली. आणि उद्या जर तुम्ही कोर्टात आले नाही तर 7 वर्षाची जेल मले, शिंदे साहेबले, तायडे साहेबले, मेश्राम साहेबले आणि मोरे साहेबले, म्हणजे आम्ही 5 जणाले 7 वर्षाची जेल होईल आणि दंडही द्या लागल. अरे बापरे, असं काम केलं त्यानं? मग तर उद्या अधिक जा लागन तुम्हाला कोर्टात. नोटीस पाठवली त्यानं, जाच लागन. काय करता मग आता? चला येतो. बरोबर बोलले तुम्ही मिलिंद भाऊ, बरोबर बोलले. तसंच केलं. लय दिमाग त्यानं चालवलं. कुठंतरी लपलेले आहे ते आणि किडनॅपिंगच्या ह्याच्यातनी आता यायलेच जेल करते ते. करते म्हणजे शब्द आहे, मला लिहून घे. शब्द शरत लाव. जर यायला जेल नाही केली तर त्यानं नाही शर्यत नाही लावं. कारण हे जे आता यायनं केलं त्याच्याहून तर वाटू राहिलं का तात्याच्या गोलट्या तात्यावरच उलट्या फसून टाकल्या त्यानं. साध्या तरी यायला 1 वर्षाची सजा करून राहिले होते, त्यानं डायरेक्ट 7 वर्षाची सजा देऊन दिली. बसा बोंबलत. जा बरं जराशे जाऊन पा बरं कुठं गेले काय गेले. पोट्टायचं काही आता पताच नाहीये का पोलीस ठाण्यात जमा येतं. जाऊन पा. आताच कामावून आलो मी जमसेम आणि जल्ल लावून इकडे जा तिकडे जा. त्या पोट्टाईले पा, येले पा, त्याले पा. तुम्हाला म्हटलं होतं ना काय कोर्टापर्यंत जाऊ नका देऊ, इथंच निपटून टाका. काय आता हा तुम्ही त्याला सोबती दोघीच्या दोघी. नाही कोर्टात जाऊ द्या. कुठं काय गेले पोट्टे काहीच माहित नाही आता. आणि तुमचा नवरा कुठे गेला जी? हा किलबिली कुठे गेला? या नाव देता चिव राहिले मागून. बसा गुलकंदराव. सायकलनं कुठं 5 बसताना चालले. गाडीवर बसा आपल्या. चला गाडीवर. कामं धंदा करा दिवसभर आणि रातच्यानं यायले पाले जा. बस हेच काम आहे आपल्या मागं. आणि ह्या दोघी घरी राहू नये, इकडे तिकडे पाले नाही जात. त्याले सांगितलं का कोर्टात केस टाका म्हणते. हा आम्ही दिवसभर घरचे कामही करतो आणि त्याला पाहू हेच कामं उरले का आम्हाला? आम्हाला गाडी चालवता येते त्याला पाले जाऊ. तुम्हाला गाडी चालवता येते, सायकल चालवता येते. आम्ही का पैदल पाच बसू का त्याला? नातेवाईकाला सगळ्याच्या इकडे फोन केले. एकही नातेवाईक म्हणते का आमच्या इथे आले नाही म्हणून ते तिकडेच असेल म्हणते कुठं तरी. जा लवकर आणि त्याला पा. पहिलेच ते नवसाचे लेकरं होय म्हटलं. पहिलेच होऊन नव्हते राहिले लेकरं. अरे नवसाय करून जर असे दलिंदर लेकरं होऊ राहिले असन तर ते लेकरं नाही झालेले बरे. अरे का लेकरं वय का काय वय हे? हे लेकरं म्हणते का यायले? याचं नाव लेकरं नाही, त्याचं नाव दुसरं काहीतरी ठेवायला पाहिजे होतं. हे लेकरं नाही वय हा. लहान परेशान करून टाकलं जेव्हापासून यायले समज आली तेव्हापासून. काहीच नाही ना. कायच्या तर ढंग नाही आहे. 2 पोट्टे. बसा पहिले आपल्या गाडीवर आणि चला जायला पाले. चला आपल्याला झाले ते झाले. आता याच्यानंतर कोणाला होतही नाही. ते साचेच बंद झाले. आता देवानं ते साचे 2च काढले आणि ते आपल्या पदरात टाकून दिले. आता याच्यानंतर ते असे होतही नाही दलिंदर लेकरं कोणाले. अरे झाले नाही पाहिजे किलबिले राव, झाले नाही पाहिजे. लेकरं का काय वय कामावून आलो पहिले त्याला पाले जा. कोर्टापर्यंत गेलं त्याचं मॅटर. बापा जिंदगीत मी पोलीस ठाणे नसून पाहिलं, यायनं मला कोर्टात दाखवलं. चला लवकर चला. कुठं गेले असं माय? काय खाऊ राहिले काय पिऊ राहिले? कोणत्या जंगलात आहे का काय आहे काय समजूनच नाही राहिलं. एक फोन नाही आला ना, एक फोन नाही आला.
9:30 वाजू राहिले. उद्या आपण एक काम करू, उद्या आपण जाऊ कोर्टात आणि सारखं यायचं नाव सांगून देऊ का यायनंच किडनॅप केलं म्हणून आमच्या लेकराले. नाही तसं करावंच लागल, त्याच्याशिवाय जमणार नाहीये. त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. आपले लेकरं कोण नेले काय नेले काहीच तर माहित नाही. एक फोन नाही काही नाही. मस्त गुलकंदराव आता आपण कार्यक्रमात बसू, 10:30 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम करू आणि घराकडे चाललं जाऊ. सापडले नाही म्हणा. काय म्हणून राहिलो मी, ते पोट्टे कुठंच नाही गेले आहे. ते पुऱ्या गावाचे बदमाश पोट्टे आहे ते काहीतरी त्याचा प्लॅन आहे. कुठेतरी लपले आहे ते. खाऊन पिऊन सट झोपले असेल कुणाचे हवेत. आपण त्याच्या मागे काही आपली झोपमोड करू नये आणि दिवस काही खराब करू नये. थकला बाकला आहे माणूस. तुम्ही कमावून आले, मी कमावून आलो. हे माझी बायको कलकल करू राहिली. तुम्हाला त्या लेकराचं काही पडलंच नाही आहे. कुठं गेलं काय गेलं तर म्हणून मला तेवढ्या गाडी घेऊन यावं लागलं. आता मस्त दोघं जण कार्यक्रम करू आणि घराकडे चाललो जाऊ आपण 10:30 वाजता. बस हेच करायचं आपल्याला. बस हे घुमणं फुमणं मला काही पटत नाही. मला माहिती आहे 1 नंबरचे बाल्लोरे पोट्टे यायचे आणि सगळ्या गावाला खाव येणार आहे. यायला पहिलेच म्हटलं होतं का कोर्टापर्यंत जाऊ नका देऊ. याच्या मायाला हुशार आहे. सरपंचाच्या विरोधात केस लढू राहिले. घेणं नाही घेणं नाही. आपलं पहिले पोरं निपात कशा आहेत, कोण्या रंगाच्या आहेत. दिल्ले झोडपे पोलीसवाल्यानं. काय झालं, अरे यायनं टीनं चोरलेच म्हणते ना. 100% गॅरंटी आहे चोरलेच म्हणते. जो तो म्हणवाला का यायनं टीनं चोरले म्हणून. अरे चोट्टेच आहे ना हे. गावाच्या टायमाले यायनं पोतं भर गहू आणला. कुठून आणला काय माहीत. तो माझ्या घरी एसी लागला आहे म्हटलं. मलाही नाही माहीत का कुठून आणला. कमी पैशाचा एसी आहे का, 5 स्टार एसी आहे तो. अरे 1 नंबरचे चोट्टे पोट्टे निघाले हे. बोला चालून घाता काय आपल्याला ते. चला अंगणाला टाईम उराला आपल्याला. काय पाहू राहिला रे डांबर टुंड्या. काय पाहू राहिला इकडे. काय पाहून काय राहिला. अरे आम्हाला भूक लागली ना. आम्हाला तर काही जेव घाला. कटाईचे बोकडे आहे तुम्ही. तुम्हाला काय खाऊ घाला लागते. बस 1-2 दिवसात तुमची कटाई करायला लागते. गंग्या खाऊ घाल त्याला. खाऊ घाल. महाराजा पहिले यायले उपाशा पोटी नको मारू. यायले खाऊ घाल पहिले. जमलेले का जेत्या काही ना काही खाले भेटते राजा. हे घ्या पिझ्झा खा. पिझ्झा नाही पाहिजे म्हणा. बिर्याणी बोला बिर्याणी. फालतूचे नाटकं काय करू नका. बिर्याणी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. जे आहे ते खा चुपचाप. आम्हाला जिथं बिर्याणी खायला नाही भेट राहिली. आम्हीच लटकलो अंदर इथं आणि तुम्हाला बिर्याणी पाहिजे. हे पिझ्झा आहे पिझ्झा खा नाही तर ते नाही आहे. अरे बाबू मरंडी आज रविवार आहे ना त्याच्यानं म्हटलं. काय म्हणून राहिला तो. बाबू मरंडी देऊ का. झोडपे देऊ काय. डॉन बाबू मरंडी म्हण लवकर. डॉन बाबू मरंडी बिर्याणी पाहिजे होती म्हटलं जराशी. आज रविवार आहे त्याच्यानं. जे आहे ते खा. 2 दिवस खा. 3ऱ्या दिवशी तुमची बली आहे. अरे आता 3ऱ्या दिवशी कुठं बली देऊ राहिले. बकरी ईदले देऊन द्या आमची बली. तोपर्यंत आम्हाला जरा राहू द्या. काय म्हणून राहिलो. म्हणजे तुम्हाला बकरी ईदीपर्यंत ठेवतो आणि मग आम्ही परमनंट जेलात चाललो जातो. नाही आता तुमच्या एकही झाशात फसत नाही. 2 दिवस 3ऱ्या दिवशी तुमची डायरेक्ट कटाई. सोबत सरपंचाची बी. त्याला बोलावा ना मग इथं. त्याला तर बोलावा. त्याला नाही बोलावलं ना आमच्या दोघांनी पकडलं तुम्ही. असं असते का राजू कुठं बी. अरे सरपंच होईन ते. त्याला पकडला तुम्ही. आम्हाला का पकडू राहिले. मागं त्यालाच पकडलं होतं. तुम्ही दोघं आले आणि तुम्ही दोघांच्या ते सुटले सगळे आणि आम्हाला जेल झाली. आता तिघाले खतम करून त्या 7-12 गावाले बर्बाद करणं हेच आमचं लक्ष आहे. पण चेते यायला सोडलं कोणा रे. याचा शोध लावा लागेल आपल्याला. यायला सोडणेवाला तो आपला मेन टार्गेट आहे. बरं एक फोन तर करून द्या आमच्या घरी का आम्ही किडनॅप झालो आहे म्हणून. ते तरी आम्हाला इकडे तिकडे पाहिजे नाही. ते जेव्हाचे राहिले असेल ना आमचे आई बाबा. चुप बिलकुल चुप. एक फोन बी कुठं लावला जाणार नाही. चुपचाप राहा बिलकुल. सरपंच तात्यालेले कडगड्यात हाजीर हो. सोन्याची आई व चेत्याची आई कडगड्यात हाजीर हो. काल निकाल लागला होता मग आज कोर्टात आणखी का बोलावणी केली. पीपी जिते साहेब सांगा. टेल मी. प्रकरणच असं आहे जज साहेब का तुम्हाला माहीत पडल्यावर तुम्ही सध्या विचारात पडून जासाल. कारण ज्या दोघांना नोटीस गेली आहे सरपंच साहेब आणि इन्स्पेक्टर शिंदे साहेब या दोघांचे चेहरे तुम्ही पाहून घ्या कसे झालेले आहे. कारण माझे जे 2 क्लायंट आहे सोन्या आणि चेत्या हे जेव्हा ते सबूत घेऊन येऊ राहिले होते सरपंचाच्या विरोधात तेव्हा येता त्या दोघायले किडनॅप करण्यात आलं. किडनॅप करण्यामागे तात्या सरपंच लेले, इन्स्पेक्टर शिंदे, इन्स्पेक्टर मोरे, इन्स्पेक्टर तायडे, इन्स्पेक्टर मेश्राम हे असे 5 जण मिळून सोन्या आणि चेताची किडनॅपिंग केलेली आहे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हे सरपंच साहेब आणि शिंदे साहेबाची टीम याच्यावर खोटा आरोप टाकत आहे. ऑर्डर. गारगोटी सर तुम्हालाही बोलण्याचा मोका मिळेल. सर्वप्रथम पीपी जिते सरचं बोलणं आहे त्यांचं पहिले ऐकू द्या. त्यानंतर तुमची वारी. टेल मी. जज साहेब ह्या गोष्टीचं माझ्यापाशी सबूत बी आहे. सोन्या आणि चेत्याची आई ह्या दोघांना बी आता माहीत झालेलं आहे की आपल्या पोराची किडनॅपिंग हे शिंदे साहेब आणि तात्या लेले हे केस दाबण्यासाठी म्हणजे सबूत मिटवण्यासाठी त्याची किडनॅपिंग केलेली आहे. हे सकाळपासून म्हणजे कालपासून सर तर आता सकाळपर्यंत अधिकपर्यंत सापडले नाही आहे. त्याचे बाबासुद्धा पाहून राहिले त्याला कुठं पण ते सापडलेले नाही आहे. जज साहेब
आम्ही जेव्हा रिपोर्ट लिहायला गेलो होतो का आमच्या लेकराला मारला तुम्ही एवढं तर आमचा रिपोर्ट लिहा सरपंच साहेबाविषयी तुमच्याविषयी तर ते म्हणून राहिले होते का रिपोर्ट लिहायचं काम माया नाही आहे असे ते म्हणून राहिले होते शिंदे साहेब. इन्स्पेक्टर शिंदे जिथे कुठे असतील चला कडकड्या द्या लवकर. काय ऐकता मी हे शिंदे तुमच्याविषयी हा का तुम्ही याचा रिपोर्ट लिहिला नाही का बरं नाही लिहिला? सर ते मी लिहितच नसतो ना, ते तायडे आणि मेश्राम सर बघत असते. त्यांना म्हटलं मी तोपर्यंत ते निघून गेले होते. मिसेस हरपले आणि मिसेस सापडले यांचं अगदी बरोबर आहे. त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे. तुम्हाला रिपोर्ट दुसऱ्याकडे लिहावा लागते. तुम्हाला हे सांगत होते म्हणजे तोपर्यंत तुम्ही इथून निघून गेले होते. गारगोटे तुम्ही बोला आता. जज साहेब हे सप्पा सप्पा खोटा आहे का शिंदे साहेबाची टीम व तात्या म्हणजे हे 5 जण मिळून किडनॅपिंग केलेलीच नाही आहे सर या दोघांची. कारण हे दोघं इथं असल्यावर किडनॅपिंग होईल कशी? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑर्डर ऑर्डर. गारगोटे बोलणार आता. पीपी जिथे तुम्ही थांबून जा. तुमचा बी याच्यानंतर वेळ तुमचा येणार. पहिले गारगोटेचं ऐकू द्या. थांबा ना राजू. काय जिते साहेब बोलूही नाही देऊ राहिले राजू. हां तुम्ही खोट्याचं खरं करू राहिले, आम्ही खऱ्याचं खरं करू राहिले तर आम्हाला बोलू नाही देऊ राहिले. थांबा ना थोडंसे. समोरचं तर आहे का? पहिली गोष्ट तर हे सर का त्याच्यापाशी सबूत होतं नाही. त्याला माहीत होतं का आपल्याला सजा होणार आहे व आपण सेंटर जेलात राहणार आहे. मग आपले खाप्याचे वांदे पडन म्हणून त्यानं हा प्लॅन पहिलेच करून ठेवला होता. त्यानं जजसाहेब पहिलेच प्लॅन केला होता का असं असं करू आणि अशानं असं करू म्हणजे आपण लपून राहू कुठंतरी आणि किडनॅप झालो म्हणून आपण समोरच्या पार्टीवर जेल करून देऊ. म्हणजे सरपंच आणि शिंदे साहेब यायला आपण जेलात ठेवून देऊ आणि किडनॅपिंगची धारा त्यानुसार 7 वर्षाची जेल त्याला करून देऊ. असा सगळा प्लॅन होता आणि हे मी तुम्हाला 2 दिवसात सिद्ध करून दाखवतो. ॲडव्होकेट जिथे बोला. तुम्ही बोला आता. सर कसं आहे हे किडनॅपिंग झाली आहे याचं सबूत माझ्यापाशी भरपूर आहे. आपल्या कोर्टाच्या बाहेर गाडी लागलेली आहे. त्याच्या मी सकाळीच निशाणं काढून घेऊन गेलो. त्याच्यावर ते गाडीवर स्वतः ते 2 जण आले आहे. त्याच्यानंतर ते कुठं गेले काय गेले माहीत नाही. पण त्याच्यानंतर ते कुठं गेले काय गेले हे माहीत नाही. फक्त यायले माहीत नाही सरपंच साहेबाले शिंदे साहेबाले. पण मला माहीत आहे ते कुठं गेले आणि काय गेले. ते किडनॅप झालेले आहे याचा सबूत माझ्यापाशी पक्का आहे. मी त्या 2 जणांना बोलवण्याची विनंती करतो. प्लीज बोलावा त्या दोघायला. तुम्ही बसून जा आपल्या जाग्यावर. जज साहेब हे 2 जण आहे. या 2 जणांना त्याला पाहिलं सांगा. जे तुम्ही डोळ्यानं पाहिलं ते जज साहेबले न भेटा सांगा. बिंदास सांगा जे तुम्ही डोळ्यानं पाहिलं ते. जज साहेब यामाच्या गाडीवर 2 पोरं होते. ते गाडी त्या झाडाखाली लावून राहिले होते. तिकून एक ओमनी आली. ओमनीमध्ये 2 जण होते सर. ते चेहऱ्याला बांधून होते. आम्ही त्याला ओळखू नाही शकलो. त्यानं जबरदस्ती चाकू काढले त्याच्या गळ्याला लावले. त्याला बसायला लावलं आणि तिथून ते निघून पळून गेले. आम्ही त्याच्या मागं धावलो. लोक पण धावले पण ते सापडले नाही. ते एकदम स्पीडनं पळून गेले. ऐकलं तुम्ही जज साहेब काय म्हटलं ते. आता हे जे आहे हे कोर्टाच्या बाहेरच टाईप रायटिंग करत राहते. म्हणजे कोणाचे जर कागदपत्र राहिले तर ते जोडून द्यायचे कामं करते. गारगोटे सर चांगलेच ओळखते त्याले. का हो गारगोटे सर ओळखता ना त्याले? ओळखतो मी त्याला चांगलंच ओळखतो. कोर्टाच्या बाहेरच राहते. तर हे सर्व प्रकरण तुमच्या देखता होऊ राहिलं होतं. तर जिते साहेब तुम्हाला कसं काय माहीत पडलं हे गोष्ट? या दोघांनाच मला सांगितलं का या गाडीवाल्याला तुम्ही ओळखता का म्हणे. म्हटलं हो. तर असं प्रकरण झालं म्हणे. म्हटलं तुम्ही उद्या ये जा. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे आम्ही गवाही द्यायला येतो म्हणे. तर ते असे आले. तुम्ही याची जांच पडताळ करू शकता का मी याला पैसे देऊन काही बोलावलं नाही आहे. सोन्यांची त्याची गाडी बाहेर आहे. तुम्ही निशाणं वगैरे सगळं करू शकता. आता तुम्ही सांगा जज साहेब ह्या दोघांची जे दुश्मनी होती ते सरपंच साहेब आणि शिंदे साहेबासोबत होती आणि याची दुश्मनी त्याच्यासोबत होती. तर किडनॅपिंग दुसरं कोण करू शकते? कारण त्याची दुश्मनी याच्या व्यतिरिक्त कोणासोबत नव्हती. आणि त्याच्याविषयी जेव्हा हे सबूत आणून राहिले होते त्याच रात्री या दोघांनी प्लॅनिंग केली आहे आणि त्या दोघांची किडनॅपिंग केलेली आहे सर. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हे सप्पा खोटा आहे. कुकडे धागे दोरे जोडून हे चिंधीचा सरप बनवायच्या मागं लागलेले आहे. असं होऊच नाही शकत. उलट तर सरपंच साहेबांना त्याची 3 महिन्याची जे सजा होऊ राहिली होती जे शिंदे साहेब त्याच्यावर कलमा लावून चोरीच्या 3 महिन्याची सजा देऊ राहिली होती ते कमी करून त्याला त्याच दिवशी सोडण्यात असं सरपंच साहेबांनी स्वतः शिंदे साहेबाला म्हटलं होतं. काय सबूत आहे? काय सबूत काय आहे? असं तोंडी सबूत दिल्यानं होत असते काय? कॅमेऱ्यात आहे का कोणत्या? तुम्ही दाखवा मग कॅमेऱ्यात. सोन्याची आणि चेत्याची किडनॅपिंग झाली ते दाखवा कॅमेऱ्यात कशी झाली. तर जज साहेब मला माहीतच होतं काही असं म्हणणार आहे म्हणून. तुम्ही कोर्टाच्या बाहेरचा जो कॅमेरा आहे गेटवरचा मी तर पाहिलं. पण तुम्ही एकदा पाहून घ्या आणि खात्री करून घ्या का त्या दोघांची किडनॅपिंग झालेली आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे भारतीय दंड संहिता IPC धारा 363 भारतीय न्याय संहिता धारा 137 च्या तहत 7 वर्ष कैद
आणि जुर्माना यांले तुम्ही द्या. सर्वे पुरावे पाहून व शहानिशा करून असं लक्षात येते की सोन्या आणि चेत्या यांची खरोखर किडनॅपिंग झालेली आहे. तरी जोपर्यंत ते सापडत नाही तोपर्यंत सरपंच तात्या नारायण लेले व इन्स्पेक्टर शिंदे यांची टीम म्हणजेच मोरे सर, तायडे सर आणि मेश्राम सर हे कारागृहात राहतील. आणि 2 दिवसांनी जर हे सापडले नाही सोन्या आणि चेत्या, जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत यायला कारावासच राहील. जज साहेब, पण तुम्ही शिंदे साहेबालेच कारावास घालसान आणि सरपंच साहेबालेच कारावास घालसान तर याचा शोध कसा लागन? का हे किडनॅप झाले का लपले आहे कुठं? तर त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन हे दुसरं निवडलेलं आहे, जे क्राईम ब्रँचचे आहे. त्याचं नाव आहे ठाकरे, इन्स्पेक्टर ठाकरे सर. त्यांची टीम व ते बघतील या किडनॅपरांना. ठीक आहे, चला. जज साहेब, फक्त 2 मिनटं घेतो तुमचे, 2 मिनटं. पी जिते सर यायचा मोबाईल माझ्याकडे जमा करा. सोन्या चेत्याच्या आई वडिलांचा मोबाईल माझ्याकडे जमा असायला पाहिजे. मी पण शोध लावतो का हे कुठं आहे, का ह्या प्रकारांमध्ये पी जिते सर व त्याच्या आई वडिलांचा सुद्धा हात आहे. त्यांना लपवण्या मागण्यात आणि किडनॅपिंग म्हणून लपवलेला आहे, आणि किडनॅपिंग म्हणून शिंदे साहेबची टीम आणि सरपंच साहेब यायला पूर्ण फसवायचा प्रयत्न हे पूर्ण 4-5 जण मिळून करत आहे, असा माझा आक्षेप आहे. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणसान तसं. पी जिते सर, सोन्या चेत्याची आई वडिलांचा मोबाईल, असे 5 जणांचा मोबाईल तुम्ही गारगोटे सराकडे जमा करा. ते ट्रॅकिंग करतील का तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय की नाही. आणि जर असं असेल आणि तुम्ही हे जर षडयंत्र करत असेल तर याच्यानुसार तुम्हाला 5 वर्षाची जेल हे नक्की होणार आणि दंडात्मक कार्यवाही होणार. ठीक आहे जज साहेब, आम्ही राजी आहे या गोष्टीसाठी. आम्ही किडनॅपिंग केलेली नाही आहे, आम्ही मोबाईल द्यायला तयार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला कारावास हा साधावालाच दिलेला आहे. जोपर्यंत हे सापडलं नाही, हे किडनॅप झाले का लपलेले आहे, तोपर्यंत तुम्हाला तिथं राहणं आहे. 2 दिवस दिले आहे. ठाकरे इन्स्पेक्टर सर खतरनाक आहे, मी त्याच्याशी बोलून घेतो. तुम्ही लोड नका घेऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ खा प्याचं. अरे बिंदास राहतो आम्ही टेन्शन नाही घेत. आम्ही किडनॅपिंग केलीच नाही तर भिव कशाले? हां, आम्ही भेट नाही. आम्ही 2 दिवस म्हणून हप्ताभर राहतो. पण जे हे षडयंत्र यायनं करू राहिले आहे सगळे मिळून यायले पकडा, म्हणजे बस झालं. इन्स्पेक्टर शिंदे साहेबाची टीम व सरपंच ताजलेले यांना कारागृहात टाकावे.